मला वाटतं नाना पटोले मान्यता नसलेल्या शाळेमध्ये पास झालेले असावेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास जरा कच्चा आहे कायद्याचा। कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं 1,49,00,000 सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं 1.5 कोटी, जागा निवडून आल्या 9 आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला 96 लाख, जागा निवडून आल्या 13 आणि दुसऱ्या बाजूला 58 लाख मतदान झालं शरद पवार गटाला, जागा निवडून आल्या 8। तुम्हाला 58 लाखात 8 येत्या त्या आणि 1.5 कोटीमध्ये 9 येत्या त्या। ह्याचा जरा हिशोब नाना पटोलेंनी जरा आम्हाला सांगावा। मला वाटतं पवार साहेबांच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं असावं, कारण पवार साहेबांची शाळा म्हणजे कॉपी करून पास व्हा असल्या शाळेत ते शिकल्यामुळे नाना फसायला लागलं या। आणि म्हणून पवार साहेबांना ईएम आताच का चाललं ना? 2004ला ते 2 निवडून आले, 4ला आले, 9ला आले, देशाचे कृषी मंत्री झाले, तेव्हा ईएम बरोबर होतं। 2004 ते महाराष्ट्रात 10 वर्ष सत्ता होती, तेव्हा ईएम बरोबर होतं। आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं। बॅलेट मतदान जर आपल्याला कमी व्हायला लागलं तर फाडायला येतं, तो कागद खिशात घालायला येतो। 2-4 मतांना जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो। आता ही ईएम मशीन गिळायला येईना, खिशात घालायला येईना, फाडायला येईना आणि पळवून घेऊन जायला येईना। म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटोप। आणि पहिल्यापासून पवार साहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात मुक्कामला आहेत, ते सत्याच्या गावामध्ये कधीही मुक्कामला गेले नाही आणि म्हणून आज ते नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत। ज्या कायदे मंडळानं हे नवं तंत्रज्ञान आणलं त्या कायदे मंडळाचा हे अवमान करत आहेत आणि म्हणून मला वाटतं की ही त्यांची लढाई जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरण्यासाठी चाललेली आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही।